वेलकम. खाऊन बघ बरं. चार किलो बटाटे मी इथे वेफर्ससाठी मस्त पाडून घेतलेले आहेत. हे वेफर्स आपण 3 ते 4 पाण्यात स्वच्छपणे धुवून घेणार आहोत आणि रात्रभर हे वेफर असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. मस्तपैकी साली पातळ पाडून घेतलेले आहेत. आजपासून मी वालवण्याचे पदार्थ स्टार्ट करते. तर कुक विथ शिवानी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सर्व वालवण्याचे पदार्थ पाहून नक्की बनवा. हे बटाटे मी 3 ते 4 पाण्यात वॉश करून घेतलेले आहेत. जोपर्यंत पाणी आपल्याला असं ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत हे बटाटे आपल्याला वॉश करून घ्यायचे. आता हे बटाटे मी रात्रभर असेच ठेवून देते. सकाळी उठल्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटं फक्त उकळी काढून घ्यायची उकळत्या पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठ आणि तुरटी घालून घ्यायचे. हे बटाटे असेच आता झाकून ठेवणार आहोत. फक्त बटाटे वॉश करण्याची मेहनत घ्या. बटाटे तुमचे एकदम पांढरे शुभ्र होतील. पाण्याला उकळी आलेली आहे. थोडंसं मीठ टाकून घेतो. छानपैकी पसरून घेतले सर्व पापड. फॅन खालीच सुकवत आहे मी. काय बोलतात त्याला? वेफर्स. कसले वेफर्स आहेत ते? सगळे देऊ. तुरटी न वापरता मी हे वेफर्स बनवले आणि बघा किती पांढरे शुभ्र वेफर्स आलेले आहेत. तर हे वेफर्स बनवताना त्यामधला पूर्ण स्टार्च निघेपर्यंत 3 ते 4 पाण्यात व्यवस्थित वॉश करून घ्या बटाटे. बघा एवढे पांढरे शुभ्र वेफर्स होतात आणि चवीलाही खूप छान लागतं. बघा किती पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार आहेत आपले. अशा पद्धतीने वेफर्स बनवून बघा. तुरटी टाकल्यावर माझे वेफर्स नेहमीच लाल पडायचे म्हणून मी तुरटी न टाकता बनवण्याचे ठरवले आणि वेफर्स खूप छान झालेत. आणि 4 किलोचं प्रमाण घेतलं होतं बटाट्यांचं. आता स्वराजचं आणि लक्ष वेफर्स खाण्याचं टेन्शनच मिटलं. त्यांना दोघांनाही प्रचंड वेफर्स आवडतात.